परळी विधानसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। आपण पाहिलं होतं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघामध्ये हा परळी मतदारसंघ येतो आणि परळी विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर हा मतदारसंघ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन भावंडांचा हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये गेल्या वेळी काय घडलं होतं आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय घडणार आहे याच्या आधी आपण पाहिलं होतं की 2024च्या या लोकसभेमध्ये खरं तर पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला होता। मग अशा प्रसंगी येणाऱ्या विधानसभेमध्ये परळी मतदारसंघामध्ये चित्र काय असणार आहे, मराठा आरक्षणाचा असेल किंवा इकडे वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव कसा असणार आहे, एकूणच या सर्वांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय की 2024 ची विधानसभा निवडणूक झाली आणि बीड मतदारसंघातून खरं तर पंकजाताई मुंडे यांना लोकसभेला पराभव पत्करावा लागला आणि मग अशा प्रसंगी याच लोकसभा मतदारसंघामध्ये असलेला आणि त्यांचा खरं तर मुंडे घराण्याचा हा मतदारसंघ असलेला परळी विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार आहे। बीड जिल्ह्यातील परळी असेल किंवा अंबाजोगाई असेल या दोन तालुक्याचा समावेश त्याच्यामध्ये होतो आणि मग या भागामध्ये खरं तर आतापर्यंत वर्चस्व गोपीनाथरावजी मुंडे असतील किंवा त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या मुंडे घराण्याचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये आपल्याला कायम दिसून येतं। येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे तर हे पाहत असताना सुरुवातीला काही इतिहास बघायला लागेल। अर्थातच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला आणि मग अशा प्रसंगी लोकसभेच्या या निवडणुकीनंतर या परळी मतदारसंघामध्ये आता नेमकं काय घडणार आहे। 2009 साली खरं तर हा मतदारसंघ नव्यानं निर्माण झाला आणि मग या 2009च्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय विशेष बाब म्हणजे या मतदारसंघामध्ये 2009च्या निवडणुकीत सुषमा अंधारे यांनी देखील निवडणूक लढवली होती। त्यांना 449 मते पडलेली होती। म्हणजे हा मतदारसंघ खरं तर तगडा मतदारसंघ आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतोय की भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या सर्वांचा या मतदारसंघावर प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे हे खरं तर आता विद्यमान आमदार आहेत आणि मग अशा आता शरद पवार गटाकडे ते नाहीत आणि इकडे अजितदादा पवारांसोबत ते आहेत आणि म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्या गटासोबत धनंजय मुंडे आहेत ते या मतदारसंघामध्ये आहेत आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आता जर निवडणूक पाहायला गेले तर 2019च्या निवडणुकीचा विचार करण्याआधी आपण 2009, 2014 आणि 2019च्या निवडणुकीत नेमकं काय घडलं हे आपण पाहूयात। खरं तर 2009 मध्ये पंकजाताई गोपीनाथराव मुंडे ह्या बीजेपी कडून निवडून आलेल्या होत्या, पुन्हा 14 मध्ये ताईच निवडून आलेल्या होत्या, परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये मात्र धनंजय मुंडे हे निवडून आलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। आता आपण पाहतोय की 2019च्या निवडणुकीमध्ये काय घडलं होतं, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय घडलं होतं तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकाची मते जी होती धनंजय मुंडे यांना मते होती 1,22,114 मते आणि एकूण टक्केवारी जर बघायला गेलं तर 54.45% या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी मतदान घेतलेले होते, ते विजय झालेले होते। त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाची मते होती पंकजाताई मुंडे यांना, त्यांच्याच भगिनी होत्या, त्यांना 91,413 मते पडलेली होती। दोन्ही भावांचा जर विचार करायला गेलं भावंडांचा तर याच्यामध्ये 30,000 मतांनी जवळपास पराभव हा पंकजाताई मुंडे यांना पराभव पत्करावा लागला होता आणि मग तिसऱ्या क्रमांकाची जी मते होती ते भीमराव सातपुते यांना 4,713 मते होती। आता हे झालं 2019च्या निवडणुकीचं गणित आणि या निवडणुकीमध्ये बहिणीचा पराभव भावाने केला होता आणि धनंजय मुंडे हे निवडून आलेले होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले होते। आता मात्र चित्र वेगळं आहे कारण 2024ची जी निवडणूक येणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडणार आहे तर दोन्ही बहीण भाऊ आज एकत्र आहेत। अर्थात आज आपण पाहतोय महायुतीचं सरकार आहे आणि महायुती सरकार असताना भाजपच्या भारतीय जनता पक्षाच्या खरं तर पंकजाताई मुंडे आहेत आणि इकडे आपण पाहतोय अजितदादा पवार गटाचे धनंजय मुंडे साहेब आहेत आणि मग दोन्ही भावंड सोबत आहेत आणि या मतदारसंघात नेमकं काय घडणार आहे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे। गेल्या निवडणुकीमध्ये आपण पराभव पत्करलेला पाहिला, परंतु कालचा दसरा मेळावा जेव्हा आपण पाहतो या दसरा मेळाव्यामध्ये जवळपास 12 वर्षानंतर धनंजय मुंडे या दसरा मेळाव्याला उपस्थित होते आणि ते आपल्या बहिणीसोबत उपस्थित होते। हे खरं तर लक्ष वेधणारी घटना होती आणि 12 वर्षानंतर दोन बहीण भाऊ एकत्र आले होते आणि अशा प्रसंगी दसरा मेळावा सक्सेस झाल्यानंतर आता या मतदारसंघामध्ये म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये नेमकं कोण उभं राहणार आहे आणि नेमकं कोण निवडून येणार आहे आणि या ठिकाणी खरं तर आपण पाहतोय अतिशय चुरशीच्या लढती या ठिकाणी झालेल्या आहेत। बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जर आपण पाहिली 2024ची
बजरंग सोनवणे यांनी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे या ठिकाणी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत। त्यांना 6,83,950 मते पडलेली होती। तर पंकजाताई मुंडे यांना मात्र बीजेपी कडून त्या उभ्या होत्या, त्यांना 6,77,397 मते पडलेली होती। अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झालेला होता आणि हा पराभव खरं तर भाजपच्या आणि विशेषतः मुंडेताई यांच्या खरं तर कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेला हा पराभव होता। या पराभवाला कारणीभूत मराठा आरक्षणाचा प्रश्न अर्थात मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांमुळेच पराभव झाला, यांच्या सांगण्यावरून पराभव झाला असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आतापर्यंत दिसून येतं। आणि मग या मतदारसंघामध्ये खरं तर ओबीसीची जाहीर बाजू घेणाऱ्या, ओबीसीच्या पाठीमागे उभ्या राहणाऱ्या पंकजाताई मुंडे यांना या मतदारसंघामध्ये खरं तर पराभव पत्करावा लागला होता आणि हा पराभव खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला, तसाच तो ताईंच्याही जिव्हारी लागला। आणि मग या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय दोन बहीण भाऊ एकत्र येऊन सुद्धा लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला होता। आणि मग या पराभवाची आठवण, आता या पराभवाचा बदला खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेण्यासाठी दोघेही बहीण भाऊ सज्ज आहेत। परंतु पुन्हा एकदा परळी मतदारसंघ हा सेन्सिटिव्ह मतदारसंघ झालेला आहे। या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाची मते बजरंग सोनवणे यांनी घेतली, दुसऱ्या क्रमांकाची मते मुंडेताईंनी घेतली आणि इकडे आपण पाहतोय बीएसपी कडून असतील किंवा इकडे चौथ्या क्रमांकाची मते खरं तर वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगोले यांनी चौथ्या क्रमांकाची मते अर्थातच 50,867 मते घेतलेली होती। आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव 50,000 मतं म्हटल्यानंतर एक लक्षात येतं की या मतदारसंघामध्ये आणि एकूणच या परळी मतदारसंघामध्ये येत्या निवडणुकीमध्ये कोणाला सत्तेत घेऊन जायचं आणि कोणाला पाडायचं हे खरं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट या दोघांमध्येच इथे लढाई असणार आहे। आणि या मतदारसंघामध्ये जेवढा तगडा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा असेल तेवढाच विजयाचा मार्ग हा महायुतीचा सुकर होऊ शकतो। किंबहुना याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी टक्कर पण देऊ शकते, कारण ओबीसीच्या पाठीशी खरं तर बाळासाहेब आंबेडकर आज उभे आहेत, ओबीसी मतदारांना सोबत घेत आहेत आणि मग या ठिकाणी त्रिशंकू होते का। परंतु महत्वाचं असं आहे की मुंडेताई उभ्या राहणार आहेत का धनुभाऊ उभे राहणार आहेत हे अजून तरी ठरलेलं नाही। आणि मग अशा प्रसंगी मुंडे परिवाराला खरं तर ही परळीची विधानसभेची निवडणूक जडत जाईल असं दिसून येतंय। याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे। आज मराठा आरक्षणामुळे जवळपास या मतदारसंघामधला जो मराठा समुदाय आहे हा मराठा समुदाय मुंडे घराण्याच्या पाठीशी दिसून येत नाही, कारण लोकसभेला तशी मत त्यांनी दिलेली नाही। आणि मग मराठा आंदोलन असेल, ओबीसी आंदोलन असेल याचा फटका देखील खरं तर मुंडे घराण्याला बसलेला आहे। आणि मग हा हक्काचा मतदारसंघ येत्या विधानसभेला आपल्या हातात राहील का हा मोठा प्रश्न खरं तर मुंडे परिवारासमोर असणार आहे, मुंडे बहीण भावासमोर असणार आहे। आणि मग अशा प्रसंगी या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मते घेतो यावर देखील या दोन पक्षांच्या विजयाचं गणित लागणार आहे। एकूणच काय तर परळी मतदारसंघ मराठा आरक्षणामुळे जो परळी मतदारसंघ मुंडे घराण्याचा कायम राहिलेला मतदारसंघ आहे, या मतदारसंघातली निवडणूक वाटते तितकी सोपी असणार नाही, कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला असताना या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा मुंडे परिवार निवडून येतील का पराभवाला समोर जातील हे पाहण्यासारखं असणार आहे। धन्यवाद।